माझा दोन्ही कर सल्लागारांना एक प्रश्न आहे की जी नवीन प्रणाली लागू झाली त्याच्यानंतर अनेकांना म्हणजे सर्वसामान्यांना अनेकदा ते कळत नाही, क्लिष्ट असतात गोष्टी, तुमच्यासारखी माणसं त्यांना समजावून सांगू शकतात। आता लोकांना अनेकदा हा प्रश्न पडतो, जसं आपला चर्चेची सुरुवात झालेली होती की आपल्याला डिडक्शन हवेत, तर डिडक्शनसाठी आता कुठली तरतूद आहे का सगळ्या तरतुदी काढून टाकलेल्या आहेत, हा एक भाग। दुसरा भाग की ज्या गोष्टी आत्तापर्यंत फारशा क्लिअर नव्हत्या नवीन प्रणालीबाबत, ज्या आता पूर्णपणे स्वच्छ झालेल्या आहेत, सर्वसामान्य लोकांना कोणतंही प्लॅनिंग करताना त्या लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे, त्या कोणत्या? आत्ता असं कुठलं डिडक्शन नाहीच आहे न्यू टॅक्स रेजिममध्ये की जे आपल्याला टॅक्स इन्सेंटिव्स कुठे इन्व्हेस्ट केल्यामुळे देतील। बरोबर। सो तो फ्रीडम सरकारने सगळ्यांना दिलेलाच आहे की तुम्ही आता टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंट याची गफलत घालू नका, ते दोन्ही वेगवेगळे करून टाकलेत। आता नवीन टॅक्स प्रणालीमध्ये जेव्हा नवीन टॅक्स फॉर्म्स येतील तेव्हा मे बी फक्त एवढंच होईल की आधी जो एक क्लिष्ट दिसणारा फॉर्म होता ऑनलाईन, तो मे बी आता थोडा सोपा दिसेल आपल्याला। आपण एक UI पर्स्पेक्टिव्हने बोलतो ना की स्क्रीनवरती दिसेल चांगलं। मे बी काही गोष्टी आपल्याला 3-4 ठिकाणाहून काढाव्या लागत होत्या 26AS AIS, तर ते आता ह्या सगळ्या न्यू इन्कम टॅक्स ॲक्टमुळे आपल्याला एका स्क्रीनवरती नीट डॅशबोर्डमध्ये दिसतील। या व्यतिरिक्त असं काही फारसा फरक नाहीच पडणार आहे इथे। अमोलजी, जसं की आधीच्या जुन्या रिजिममध्ये आपण म्हणू शेकडो डिडक्शन्स किंवा एक्झाम्पशन्स होते, ह्याच्यामध्ये वैयक्तिक इन्कम टॅक्ससाठी फक्त 4 ते 5 डिडक्शन आहे। सगळ्यात पहिलं सॅलरीड लोकांसाठी स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये जो कंटिन्यूड आहे। दुसरं आहे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन असेल तर तो 10 ते 14% तुमचा तो डिडक्शन तुम्हाला मिळू शकतो सॅलरीड लोकांसाठी। तिसरा जो डिडक्शन आहे तो फॅमिली पेन्शनमध्ये आहे, तो 25,000पर्यंत किंवा 1/3 अशी ती लिमिट ठेवलेली आहे। आणि जो चौथा डिडक्शन आहे तो हाऊसिंग इंटरेस्टचा आहे। समजा तुमचा तो हाऊस आहे, जो घर आहे तो तुम्ही भाड्याने दिलेला आहे, समजा त्याचं इन्कम 4 लाख असेल आणि तुमचं इंटरेस्ट त्याच्या अगेन्स्टमध्ये 1.5 लाखाचं असेल त्या घराचं, तर तेवढं तुम्हाला डिडक्शन। असे मोजके 4 ते 5च डिडक्शन अवेलेबल आहेत नवीन रिजिममध्ये। त्याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक इन्कम टॅक्ससाठी कोणतेही डिडक्शन अवेलेबल नाही आहे।